आज मी तुमच्यासोबत जो व्हायरल बटर केक आहे त्याची रेसिपी शेअर करणार आहे। याच्यामध्ये मी ग्रॅम आणि कप दोन्हीही मेजरमेंट्स दिलेले आहे। याच्यामुळे तुमचा केक आहे तो अगदी परफेक्ट बनेल। ही रेसिपी फॉलो करून तुम्ही ऑर्डरसुद्धा घेऊ शकता। खूप परफेक्ट आणि टेस्टी असा हा बटर केक तयार होतो। तर त्याच्यासाठी इथे आपण एक बाउल घेतलेला आहे। इथे आपण रूम टेम्परेचरला आलेलं बटर घेतलेलं आहे। खूप घट्ट नाही किंवा खूप पातळ नाही आहे। सगळे जे मेजरमेंट्स आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे। त्याच्यामध्येच आपल्याला साखर घालायची आहे आणि विस्करने आपल्याला हे फेटून घ्यायचे। साधारण 2-3 मिनिटासाठी फेटून घ्यायचे, म्हणजे बटर आणि साखर आहे हे मिश्रण आपलं छान फ्लफी होतं। थोडं फ्लफी झालं की याच्यामध्येच आपल्याला तेलसुद्धा घालायचं आहे। याच्यासोबतच दही घालायचं आहे। दही घेताना थोडंसं घट्टसर घ्यायचं आहे। जे पातळ पाण्यासारखं दही असतं ते वापरायचं नाही आहे। जर तुमचं दही थोडंसं पातळ असेल किंवा त्याच्यात पाण्याचं प्रमाण जास्त असेल तर ते पाणी काढून टाकायचं आहे आणि घट्ट दही घ्यायचं आहे। याच्यामध्येच आपल्याला कंडेन्स मिल्कसुद्धा घालायचं आहे। ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायच्या आहे, म्हणजे जे दही आहे त्याच्या किंवा बाकी काही गोष्टीच्या गाठी याच्यामध्ये राहणार नाही। एकदम स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचे। याच्यामध्येच आपल्याला 1/3 कप दूध घ्यायचे। दूधसुद्धा ग्रॅम आणि कपमध्ये मी सांगितलेलं आहे। हे सुद्धा आपल्याला फेटून घ्यायचे। दही टाकलं आणि लगेच दूध टाकलं तर आपलं दूध फाटतं। थोडंसं बॅटर आहे आपलं ते फाटल्यासारखं होतं। त्याच्यामुळे या सिक्वेन्सने आपल्याला सगळे जे साहित्य आहेत ते टाकायचे। त्याच्यानंतर एक चाळणी घेतली, त्याच्यामध्ये मैदा घेतलेला आहे, बेकिंग पावडर आणि सोडा घालून आपल्याला हे चाळून घ्यायचे आणि विस्करच्या साहाय्याने हे फेटून घ्यायचे। ओव्हर मिक्स करायचं नाही आहे, फक्त त्याच्यामधल्या ज्या गाठी आहेत त्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहे। जर तुम्हाला गरज वाटली तर 1-2 चमचे तुम्ही याच्यामध्ये दूध घालू शकता, पण जे प्रमाण आपण सांगितलेलं आहे त्या प्रमाणामध्ये घेतलं तर गरज पडत नाही आहे। तर याच्यामध्ये मी इथे बेल्जियम चॉकलेट टाकलेले आहेत। चांगल्या क्वालिटीचे याच्यामध्ये चॉकलेट वापरले तर त्याची चव अप्रतिम येते। हा केक स्पेशली त्याच्यामध्ये तुम्ही रिअल चॉकलेट टाकले त्याने चव खूप जबरदस्त येते। कंपाऊंड चॉकलेटनी एवढी टेस्ट त्याची येत नाही, त्याच्यामुळे शक्यतो चांगल्या क्वालिटीचे इथे आपल्याला चॉकलेट वापरायचे आहे। इथे मी 6 इंची केक टीन घेतलेला आहे, त्याला बटर पेपर लावलेला आहे। बॅटर टाकून आपल्याला वरतूनसुद्धा काही चॉकलेट चिप्स टाकायचे आहेत। 180 डिग्री सेल्सिअसवर इथे आपण मायक्रोवेव्ह प्रीहीट करून घेतलेला आहे। साधारण 35 ते 40 मिनटासाठी आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे। तर मला साधारण 36 ते 37 मिनिट लागलेले आहेत केक बेक व्हायला। तर 40 मिनटासाठी मी इथे सेट केलेला होता, त्यानुसार तुम्ही सेट करू शकता। आणि 30 ते 35 मिनटानंतर आपल्याला केक चेक करायचा आहे। आपला केक छान बेक झालेला आहे, खूप स्पॉन्जी आणि सॉफ्ट झालेला आहे। चांगला थंड झाला की आपल्याला अनमोल्ड करायचं, तुम्ही पाहू शकता। खूप मस्त असा आपला केक तयार झालेला आहे। जेवढा दिसायला छान दिसतोय तेवढाच चवीला अप्रतिम आपला हा केक तयार होतो। तर या केकच्या ऑर्डरसुद्धा घेऊ शकता। तर या प्रमाणामध्ये हा 600 ग्रामचा केक तयार होतो। त्या हिशोबाने तुम्ही केक बनवून याच्या ऑर्डर घेऊ शकता। भरपूर महाग हे केक जातो, चवीला अप्रतिम लागतो। भरपूर अशा ऑर्डर्स तुम्हाला या केकच्या भेटू शकतात।